काय एका शब्दातच डिफाईन करू शकतो, प्रेम आहे. एकदमच परफेक्ट प्रेम आहे, ह्याच्या पलीकडे मी काहीच बोलू नाही शकत. बॉन्ड असा आयुष्यात माझा कुणावर नाही झालेला जो हिच्याबरोबर झाला. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने, कुछ हसते कुछ गम के. मी काही कार्ड्स आणलेत, त्याच्यावर घरातल्या सदस्यांचे फोटो आहेत. ते फोटो बघून तुला एक रिॲक्शन द्यायची होती. पलटी किंग आणि खूप किडे, फालतू मध्ये खूप किडे. सचिन जी, काय बोलू सचिन जी बद्दल. एक खूप रिस्पेक्टेड माणूस जो पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात एवढा फेमस आहे, पण तो माझ्याबरोबर एवढा बालिश व्हायचा, माझ्यावर एवढं बालिश आम्ही मस्ती करायचो की तो पण, त्याला पण असं दिसायचं अरे माझं लहानपण यांनी परत आहे. कारण मी पण त्यांच्याबरोबर तसंच वागायचो जसं ते वागायचे. जिथे सिरियस तिथे सिरियस, बट जिथे बालिश तिथे आम्ही फालतूगिरी करायचो. आणि ते खूप मला आवडायचं. म्हणजे एकदम मनापासून गोल्डन हार्टवाला माणूस. रुचिता, रुचिता आरडाओरडा, खूप आरडाओरडा. आरबी फेक, खूप मोठा फेक, बट ग्रेट ऍक्टर. म्हणजे तेच ना, ग्रेट ऍक्टर आहे म्हणून फेक येतो. विशाल, विशालने ऑनेस्टली सांगायला गेलं तर खूप शिकवलं गेम. त्याच्यामुळे मला हळूहळू कळत गेला आणि त्याच्यानंतर त्याला पण कळलं की चायला मी ह्याला शिकवलं, आता स्वतःच शिकतोय. सो ते मला खूप छान वाटलं. डेडिकेशन आहे ह्याच्याकडे, हंगर आहे गेमसाठी, म्हणजे काही करायला तयार आहे, जिंकायसाठी काही करायला तयार आहे. आणि त्याच्यासाठी जर तो रुचिताला पण बाहेर काढू शकतो तर मला ते खूप आवडतं, खूप आवडतं. सागरजी, सागरजी बरोबर ह्युमर आमचा खूप चांगला जुळला. बट ते जरा थोडे कन्फ्युज वाटतात. त्यांना कळत नाही की कुठला मुद्दा कुठे घेऊन जायचा. त्यांच्या अंगावर आलं तर ते असं होतं की काय करू. पण त्यांचं जे डिक्शन आहे, त्यांचं जे बोलणं आहे, त्याच्यावर असं वाटतं की बरोबर बोलतोय माणूस, बरोबर बोलतोय. सो अगेन ग्रेट ऍक्टर. प्रभू बोरिंग. पहिले 3 हफ्ते खूप जिला कॉन्टेंट, आणि नंतर आमचं व्हायचं की आता तुझं काही क्यूटनेस नाही वाटत मला, आता सगळं बोर होतंय. सो बोर झालं मला आता. रोशन, नो गेम. कारण खूप चांगला माणूस, खूप जास्त चांगला माणूस आहे. म्हणजे मी त्याला बोललो पण आहे तोंडावर की तुझा जो गेम आहे तो फक्त विशालमुळे. या हफ्त्यात तो विशालमुळेच वाचलाय, नाहीतर तो आरामशीर बाहेर होता. सो चांगला माणूस. गोंधळलेली, खूप जास्त गोंधळलेली, कळत नाही काय करायचं, कळत नाही कोणाच्या साईडने जायचं. आता राखी आली म्हणून त्यांना असं वाटतं की आपला गेम खूप चांगला झालाय. बट त्याच्या आधी आणि आता पण तिचं असं आहे की काय करू मी नक्की. हा मी रुचिता सारखी करते, चल मी तन्वी सारखी करते, मी राखी सारखी करते. पण ते सगळं प्लॅन फेल जातोय. पण मायाळू खूप जास्त, खूप जास्त. तन्वी, मगाशी मी बोललो ना रुचिताला की खूप ओरडते. ही खूप जास्त ओरडते आणि इलॉजिकल ओरडते, ज्याची काही गरज नाहीये. तिच्याकडे फक्त देवाने तिला आवाज दिलाय, तिचा तो गैरवापर करून सगळ्यांना असं वाटतं की अरे एकट्यासाठी बोलते आणि पूर्ण घराच्या पलीकडे गेले. हे सगळं फेक आहे. अरे बापरे. हा फोटो आणि काय एका शब्दातच डिफाईन करू शकतो, प्रेम आहे. एकदमच परफेक्ट प्रेम आहे, ह्याच्या पलीकडे मी काहीच बोलू नाही शकत. बॉन्ड असा आयुष्यात माझा कुणावर नाही झालेला जो हिच्याबरोबर झाला. एक लास्ट क्वेश्चन हिच्या रिलेटेड, हा, आता ही गायिका आहे म्हणून. ठीक आहे. जर एखादं गाणं हिच्यासाठी तुला आत्ता द्यायचं असेल तर काय? बापरे. जे आठवतंय आता ते मी बोलतोय. आनंद पिक्चर मधलं एक गाणं आहे, त्याची पहिली लाईनच ही आहे की मैंने मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने, कुछ हसते कुछ गम के. आणि त्याच्या पुढची लाईन नाही माहिती मला. बट हा, तिच्यासाठी चांगलं झालं पाहिजे, फक्त मला एवढंच पाहिजे बस. बाकी ती तुटली नाही पाहिजे, हे माझं खूप महत्वाचं आहे. बाकी नंतर नाती वगैरे नंतर बोल, पण ती तुटली नाही पाहिजे. तर खूप छान तुझ्याशी बोलून, आणि आम्हाला फ्युचरमध्ये तुला अजून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघायचं आहे. खूप थँक्यू. आणि तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? काय नाही, खूप थँक्यू सर्वांना ज्यांनी मला सपोर्ट केलं. ज्यांचे एक्सपेक्टेशन मी पार नाही पाडू शकलो, सॉरी अगेन बोलतोय. बट मी स्वतःला खाली पाडून तुमचे एक्सपेक्टेशन पार नाही पाडू शकत. मला जसं मी आत एंटर केलेलं मान वरती ठेवून, तसंच मान वरती ठेवून मी बाहेर पडलोय आणि मला त्याचा गर्व आहे. तुम्हाला अगेन मी बोलतोय, तुम्हाला जो बिग बॉस दिसतो तसा नसतो. बिग बॉस गेम हा टोटली वेगळा आहे. जे जे एवढ्या वर्षापासून बघतायत, जे माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, किंवा जे काही लोक आहेत जे बोलतात की अरे मला बिग बॉस कळतो, मला बिग बॉस कळतो, तुम्हाला बिग बॉस नाही कळत.
बिग बॉस आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या युट्यूब चॅनलवर, तुम्हाला दाखवतो काय असतं. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.